ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा या ठिकाणी रिझल्ट नुकताच लागला मित्रांनो. आणि कट ऑफ या ठिकाणी 5 मार्काने माझ्या अपेक्षेपेक्षा 5 मार्काने या ठिकाणी जास्त लागलेला आहे. जर 5 मार्काने अजून कमी आला असता तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झाले असते. तरी पण या ठिकाणी एक्झाम ओळीचे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण होत आहेत. आणि मला या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी पाठवत आहे. जसं की चंद्रशेखर या ठिकाणी यांनी स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. वर पण या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवला, पुन्हा एकदा स्क्रीनशॉट पाठवला आणि सांगितलं की सर चंद्रशेखर सुधीरराव कळसकर नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी बोलत आहेत. आपले मनापासून आभार. आपण अत्यंत मेहनत घेऊन मागील सर्व पत्रिकांचा सखोल अभ्यास करून परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या सर्वाधिक अपेक्षित प्रश्नानुसार जी नोट्स तयार केली त्याचाच परिणाम म्हणून टायपिंगसाठी या ठिकाणी पात्रता यादीमध्ये क्वालिफाय यादीमध्ये माझं नाव आलेलं आहे. अतिशय कमी वेळेमध्ये आपण दिलेल्या मोजक्या पण दर्जेदार स्टडी मटेरियलवर अभ्यास करून हे यश मिळवणं शक्य झालेले आहे असं त्यांनी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, एक्झामचे आभार मानलेले आहेत. या ठिकाणी आपण त्यांचा रिझल्टचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 70 मार्क या ठिकाणी घेतलेले आहेत. किती? 70 मार्क. एवढ्या कठीण पेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांनी 70 मार्क या ठिकाणी घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता त्यांचा हा स्क्रीनशॉट. तसंच याच पद्धतीने पुढे आपण जर बघितलं तर यश दिनेश तोडकर यांनी सुद्धा अभिप्राय पाठवलेला आहे. त्याचा सुद्धा अभिप्राय आपण बघू शकता. आदरणीय सर, मनपूर्वक धन्यवाद. आपल्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि आपण दिलेल्या नोट्समुळे मला बॉम्बे हायकोर्ट लिपिक स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण होण्यास मदत झाली. आपल्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि यश मिळवता आले. यासाठी मी आपला मनापासून ऋणी आहे. आणि या ठिकाणी त्यांनी भरपूर या ठिकाणी आपले काय केलेले आहेत मित्रांनो, एक्झामचे आभार मानलेले आहेत. तसंच पुढचा अभिप्राय या ठिकाणी आपण जर बघितला तर सुनीता रवींद्र बेलोशे यांनी सुद्धा त्याच अभिप्राय या ठिकाणी पाठवलेला आपण या ठिकाणी बघू शकता. नमस्कार सर, मी सुनीता रवींद्र बेलोशे. क्लर्कच्या रिझल्ट मध्ये यांना 70 मार्क या ठिकाणी 90 पैकी 70 म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो. एवढ्या हार्ड पेपरमध्ये 70 मार्क या ठिकाणी मिळवलेले आहेत. आणि मी तुमच्या टेस्ट सिरीजच्या या ठिकाणी घेतलेल्या होत्या आणि खरंच सांगते सर, खूप फायदा झाला त्याचा. एक्झाममध्ये ज्या टाईपचे क्वेश्चन्स येतात तसेच क्वेश्चन्स आपल्या ह्या टेस्ट सिरीजमध्ये होते. मी सर्व टेस्ट सॉल्व्ह केल्या होत्या एक्झाम पूर्वी आणि मला खूप फायदा झाला होता. आणि आपण मित्रांनो, तुम्हाला तर माहिती, जवळपास 340 टेस्ट या ठिकाणी एवढा सराव आपण करून घेतला होता. कारण मला माहिती होतं कॉम्पिटिशन भरपूर आहे. उगीच 4-5 टेस्ट द्यायच्या आणि ह्या सोडवा त्याच वारंवार सोडवा असं म्हणण्यात काय अर्थ नव्हता. मेहनत तुम्हाला घ्यावी लागत होते. त्यासाठी कंटेंटची जी मला मेहनत घ्यायची होती, मी पुरेपूर मेहनत घेतली होती हे मला माहिती होतं. ठीक आहे. त्यामुळे तुमच्याकडून मी भरपूर सराव एवढ्यासाठी करून घेतला होता कारण स्पर्धा वारंवार वाढत आहे मित्रांनो. हळूहळू स्पर्धा वाढत आहे. गव्हर्नमेंट नोकरी प्रत्येकालाच मिळवायची आहे. जागा कमी होत आहेत. त्यामुळे तुमची सुद्धा मेहनत घेण्याची इथून पुढे सुद्धा तयारी राहू द्या. हे ठीक आहे. मी तुमच्या टेस्ट सिरीज घेतल्या होत्या आणि या ठिकाणी खरंच सांगते खूप फायदा झाला त्याचा. एक्झाममध्ये ज्या टाईपचे क्वेश्चन्स येतात तसेच या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये होते. मी सर्व टेस्ट सॉल्व्ह केल्या होत्या एक्झाम पूर्वी आणि मला या ठिकाणी फायदा झाला. मी एक्झाम पास होऊ शकते असा कॉन्फिडन्स आला होता मला सर्व टेस्ट या ठिकाणी सॉल्व्ह केल्यामुळे. थँक्यू सो मच. या ठिकाणी त्यांनी ह्या पद्धतीने अभिप्राय पाठवलेला आहे. त्यानंतर त्याचा या ठिकाणी रिझल्टचा स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता. आणि खरंच पुन्हा एकदा त्यांनी अभिप्राय दिला आहे. खरंच सांगते सर, योग्य वेळी योग्य गायडन्स भेटणे पण तेवढेच या ठिकाणी गरजेचे असते. आणि मला वाटतं तुमच्या टेस्ट सिरीजमुळे मला या ठिकाणी ते मिळालेलं आहे. त्यामुळं मेहनत करायला कमी पडत जाऊ नका. भरपूर अभिप्राय मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा या ठिकाणी टाकत आहे. तर अगोदर आपण बघूया मित्रांनो आता की नेमका कट ऑफ लागलेला किती आहे, तुम्हाला मार्क किती मिळालेले आहेत, काय झालेलं आहे. तर जसं की एक एक आपण बघूया मित्रांनो. वेगवेगळ्या खंडपीठाचं जर या ठिकाणी आपण बघितलं तर आता जर आपण सुरुवातीला नागपूर खंडपीठाचं जर बघितलं तर नागपूर खंडपीठाचा मित्रांनो कट ऑफ जो लागलेला आहे तर कट ऑफ त्यांनी डिक्लेअर केलेला आहे 70. 90 पैकी नागपूर खंडपीठाचा कट ऑफ लागलेला आहे किती? 70 मार्क या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठाचा जर या ठिकाणी आपण बघितला तर त्याचा कट ऑफ किती लागलेला आहे मित्रांनो, एक बार कट ऑफ बघूया. ठीक आहे. ऍक्च्युअली एवढा कट ऑफ म्हणजे अपेक्षित नव्हतं. 5 मार्कांनी माझ्या अंदाजापेक्षा कट ऑफ थोडा जास्त लागला. का लागला ते पण आपण या ठिकाणी बघूया. मग छत्रपती संभाजीनगरचा जर कट ऑफ या ठिकाणी बघितला तर नागपूर खंडपीठापेक्षा या ठिकाणी 1 मार्कांनी कट ऑफ कमी लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 69 कट ऑफ लागलेला आहे 90 पैकी. ठीक आहे. 90 पैकी 69 कट ऑफ या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर आपण मुंबई उच्च न्यायालयाचा जर आपण या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी किती कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. बॉम्बे हायकोर्टसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर त्याचा कट ऑफ या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. 67 कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे कारण इथं जागा पण या ठिकाणी जास्त होत्या. तर इथं जर बघितलं तर 90 पैकी 67 कट ऑफ या ठिकाणी बॉम्बेचा लागलेला आहे. ठीक आहे. बॉम्बे बेंचसाठी. तर इथं हायकोर्ट बॉम्बेसाठी. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा तिन्ही खंडपीठाचा आपण काय केलेला आहे, कट ऑफ पाहिलेला आहे. आता तुम्हाला वाटतं की मला किती मार्क मिळाले तर ते प्रत्येकाच्या या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, मार्काची यादी सुद्धा जवळपास 1900 पानाची ही यादी आपण एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे. तर तिथून तुम्हाला किती मार्क मिळाले, ठीक आहे, मग किती कमी मिळाले, जास्त मिळाले, तर सगळ्यांचं A to Z मार्क या ठिकाणी काय केलेले आहेत, बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत. तर ती ही मार्क काय करतोय आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे. आणि जे विद्यार्थ्यांना आता मी कट ऑफ सांगितलं त्या कट ऑफमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल मित्रांनो तर
सुद्धा असा नक्की अभिप्राय पाठवा, जेणेकरून पुढील प्रत्येक स्टेपच्या या ठिकाणी अजूनही तुम्हाला मार्गदर्शन शेवटपर्यंत या ठिकाणी माझ्याकडून भेटत राहणार आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करायचा, मला 7248930176 हा जो काय नंबर आहे, तर यावरती काय करायचं मित्रांनो, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट तुमचं नाव आणि तुमचा मनापासूनचा अभिप्राय या ठिकाणी काय करायचा आहे, पाठवायचा आहे. पुढील स्टेपचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या माझ्यातर्फे या ठिकाणी एक्झाम ऑडीतर्फे या ठिकाणी भेटणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडत असेल की एवढा कट ऑफ हाय कसं काय गेला, कारण आपण या ठिकाणी अंदाज लावला होता की 60-65च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ राहू शकतो, परंतु हा कट ऑफ या ठिकाणी 70कडे कसं काय गेला, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो, मागच्या वर्षी जर आपण बघितलं, मागच्या भरतीमध्ये जर बघितलं तर एकाच जागेसाठी पुढं टायपिंग टेस्टसाठी त्यांनी काय केलं होतं मित्रांनो, 1:10 या प्रमाणामध्ये रेशो घेतला होता. ठीक आहे, म्हणजे एकाच जागेसाठी 10 विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले होते पुढील या ठिकाणी टायपिंग टेस्टसाठी. परंतु आता जर या ठिकाणी बघितलं तर आता या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे की या ठिकाणी 1:7 हा रेशो या ठिकाणी त्यांनी निवडलेला आहे. किती? 1:7, म्हणजे या ठिकाणी त्यांनी कमी विद्यार्थी पुढील टेस्टसाठी या ठिकाणी निवडलेले आहेत. त्यामुळे ज्यांचं सिलेक्शन या ठिकाणी आता 1:7 या रेशोमध्ये झालेलं आहे, नक्कीच त्यांची पुढची जी स्पर्धा आहे टायपिंग टेस्टसाठी म्हणा, मुलाखतीसाठी म्हणा, तर ती कशी असणार आहे मित्रांनो, कमी असणार आहे, कारण विद्यार्थी निवडतानाच त्यांनी त्या ठिकाणी कमी निवडलेले आहेत. त्यामुळे आता ज्यांचं सिलेक्शन आत्ता लेखी परीक्षेमध्ये झालेलं आहे, तर त्यांनी आता काय करायचं आहे, 100% आता पुढच्या टेस्टसाठी मित्रांनो काय करायचं आहे, झोकून द्यायचं आहे. तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जर रिझल्टमध्ये तुमचं नाव आलं असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा मित्रांनो. नक्की पुढच्या या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, मार्गदर्शन केलं जाईल. आणि अभिप्राय कशा पद्धतीने पाठवायचा आहे, त्या पद्धतीने तुमचं नाव, तुमचं मनापासूनचा अभिप्राय आणि या ठिकाणी काय करायचं आहे, तुमच्या रिझल्टचा स्क्रीनशॉट सुद्धा सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही पाठवायचा आहे, जेणेकरून पुढील सर्व या ठिकाणी टप्प्यासाठी तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन एक्झाम ऑडिटकडून भेटून जाईल. आपला हा नंबर तर तुमच्याकडेच आहे, 7248930176. डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर असेल. हा नंबर नसेल तर काय करायचा, स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा. की शिपाई भरतीचा सुद्धा लवकरच या ठिकाणी रिझल्ट लागेल मित्रांनो. आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी कामगार विभागासाठी फॉर्म भरले होते, निरीक्षक असेल, बाकी पदासाठी मित्रांनो, तर त्याचं पण टाइम टेबल डिक्लेअर झालेला आहे. 29 तारखेपासून या ठिकाणी काय होणार आहे, तर ही परीक्षा या ठिकाणी पार पडणार आहे. ओके, कामगार विभागाची जी या ठिकाणी सरळ सेवा भरती होती, तर त्याची काय होणार आहे मित्रांनो, तर त्याचं या ठिकाणी परीक्षेचं टाइम टेबल नुकतं जाहीर झालेलं आहे, ते पण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि साठी जरी परिपूर्ण बॅच पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की मला फक्त नोट्स पाहिजे आहेत, कामगार कायद्यांचे पाहिजे आहेत, थेअरी पाहिजे आहे, ओके, कामगार कायद्यांबद्दल या ठिकाणी टेक्निकल फक्त पाहिजे आहे, टेक्निकलवरतीच 5000 MCQ पाहिजे आहेत, आणि आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे आपलं क्वालिटी या ठिकाणी कशी असते, तर हे तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त 225 मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहे. 7248930176 या नंबरला 225 फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला कामगार विभागाचे कायदे आणि प्रश्नपत्रिका भेटतील. आणि संपूर्ण बॅच पाहिजे असेल तर 450 मध्ये भेटून जाईल. तसंच सध्या आदिवासी विभागात सुद्धा या ठिकाणी बॅच आपली सुरू आहे, ते पण तुम्ही नक्की घेऊ शकता. आदिवासी विभागाच्या शॉर्ट नोट सुद्धा उपलब्ध आहेत. आता DCC बँक आहे, जालना DCC असेल, सांगली DCC आहे, तर त्याच्यासुद्धा आपण प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्हमध्ये घेतो आहे, ते पण तुम्ही नक्की पहा. त्याचं जरी बॅच पाहिजे असेल तर ते पण 499 मध्ये उपलब्ध आहे. तर आपला अभ्यास या ठिकाणी क्वालिटी कंटेंटसोबत मित्रांनो कंटिन्यू चालू राहू द्या. एक ना एक दिवस यश आपल्याला नक्कीच या ठिकाणी भेटून जाईल. फक्त प्रयत्न प्रामाणिक राहू द्या आणि कंटेंट क्वालिटी राहू द्या. धन्यवाद.